अनिका, काय डोसक्यात काय बटाटे भरलेत होय तुझ्या? कळतं तुला काय? माणसांची वस्तूंची तुला काय किंमतच नाही. ए कावचाप, डोंट ट्राय टू टीच मी, ओके? गेट आउट. ए चिवचिवाट. पास झाला, पास कर आता. तुला काय वाटलं तू काय बी करशील मी बघत बसीन? आता तुझी मनमानी चालणार नाही, आधीच सांगून ठेवतो. या घरची एकुलती एक तू नाहीस, आता मी बी आलोय. या घरची मोठी मुलगी, तुझी मोठी बहीण. आणि मोठ्या बहिणीचं कामच असतंय धाकट्यांना शिस्त लावायची. चल काचा उचल. नाही उचलणार. नाही उचलणार? तू जर या काचा उचलल्या नाहीस की नाही, तुझा यो हात असा पिरगळीन का महिनाभर कामालाच येणार नाही. उचल लवकर, काचा उचल. रेशाला हा चार्जर रेशा दाखवायला की मी किती चांगली आणि गावछाप किती वाईट आहे. बस खाली आहे ना, उचल. नीट सगळ्या काचा उचल. ते बघ तिकडे बी दिसतंय. बघू, आणि का नाटकं करू नको, तुला काहीच झालेलं नाही. गप गुमान काचा उचल. ऋषी सर, प्राजक्ता, अहो तुम्ही कधी आला? अगं आता जस्ट आलो. कॉंग्रॅच्युलेशन्स कमळी. हाय रेश. हाय प्राजू. हाय. मी हे ठेवून आले. काही नाही अगं, आजींना भेटायला आलो होतो. कशा आहेत त्या? बऱ्या आहेत? बरं आहेत. या तुम्हाला भेटवतो. चल. हॅलो. हॅलो ऋषी सर, प्राजक्ताकडनं कळलं की तुम्ही कमळीकडे आजीसनी भेटायला गेलाय. पोचला काय तुम्ही? मला कमळी संग बोलायचं होतं. हां, एक मिनिट. निंगी. हॅलो निंगे, बोल की. हॅलो निंगे, अगं बोल की. कमळे, कशी आहेस ग? अन आजी कशा आहेत? ठीक आहेत. माझं जाऊ दे, तू कशी आहेस? मी? अगं मला काय होतंय तेव्हा? मी एकदम मस्त आहे बघ. अगं काल रातच्याला तुझं ते वाक्य आठवलं की झोप लागत नसेल तर नुसतं कुस बदलत बसायची नाही, अभ्यास करायचा. कमळे, मी काल रातच्याला सगळ्या नोट्स काढल्या बघ, आणि तुझ्यासाठी बी थोड्या काढून ठेवल्यात. कमळे, तुला रातच्याला मला सोडून झोप लागली काय ग? लागली ठीकठाक. खरं तुझ्याशिवाय नाही करमत ग निंगे. अगं मग ये की कॉलेजात, आपण भेटू. हॉस्टेलमध्ये नाही तर कॉलेजमध्ये भेटून तरी मज्जा करूया. हा चालतंय. ठेवतो मी, तू ये. हा ठेवतो. ऋषी सर, मी 2 दिवसात येतो कॉलेजला. तोवर निंगीकडे जरा लक्ष द्या, म्हणजे तिला सवय नाही माझ्याशिवाय राहायची. प्राजक्ता, तू बी तिला एकटं पडू देऊ नको. हा हो, डोंट वरी. चला. ए, मला का नाही दिलास फोन? मी सांगितलं असतं की तिला तुझ्या आठवणीत रातभर झोपले नाही म्हणून. ए कुळ्या, असं काही बी नाही सांगायचं कमळीला. आणि तिकडे काय व्याप कमी आहे काय तिच्या डोसक्याला, म्हणून अजून टेन्शन द्यायचं तिला. अगं निंगे, एवढ्या मोठ्या घरची पोरती, तिला कसला आलंय व्याप? तू गप रह, तुला काय बी कळत नाही. गप. अनिका, ए बाबू, हे सगळं काय करतेस तू? ए राजा, अगं, ए, का रडते राजा? काय झालं? या.
आजी बघा, तुम्हाला भेटायला ऋषी सरांना प्राजक्ता आलेत. त्यासनी तुमची काळजी वाटत होती म्हणून आलेत. आता मी तुम्हाला छान फळं देतो, खाऊया आपण मिळून. हा काय आजोबा? हे काय सुरू आहे? कमळी इथे तर इतक्या प्रेमाने बोलतेय, मग आणि कशी का असं वागली असेल? अरे या कमळीला काय माज आलाय काय? असं कसं वागू शकते ती तुझ्याशी? आणि सगळ्यात महत्वाचं, तू सगळं ऐकून का घेतलंस? मॉम, ग्रॅनी आजी रिश समोर होता. त्याच्यासमोर मी फक्त त्याच्यासमोर मला दाखवायचं होतं की ती कमी किती वाईट आहे ते, म्हणून मी ऐकून घेतलं. आणि आतापासून ना मी ठरवलंय, तो जेव्हा जेव्हा समोर असेल ना तेव्हा तेव्हा त्याला रिअलाइज करून देणार आहे की ती गावछाप किती घाण आहे, कशी आहे ती. अरे वा हे माझी सोनपरी, काय मस्त चाल खेळलीस तू. आता मी पण ठरवलंय, लवकरात लवकर ती हिची नात नाही हे सिद्ध करून दाखवायचं. कळलं? असं झालं ना ग्रॅनी आजी, तर ती गावछाप आपल्या घरातून काय रिशच्या लाईफमधून पण फॉरएव्हरसाठी गेट आउट होऊन जाईल. आणि आज त्याची सुरुवात झालीच आहे. आज रिशला रिअलाइज झालंच असेल की ती किती वाईट वागते म्हणून. त्याने नोटीस केलं असेल ना, तिने मला काचा उचलायला लावल्या ते. आता हळद लावल्या की नाही, रक्त थांबत. तुम्ही बी काळजी घ्या. हा मॅडम, इतक्या मायेने वागवणार आहे एक अन्नपूर्णा आजी, आणि दुसरा तुम्हीच. ताई, तुम्ही आजपर्यंत मला कमळी म्हणत होता, अचानक काय मॅडम आव जाऊ काय करायला लागलाय तुम्ही? असं कसं? तुम्ही आता आमच्या मालकीन आहात ना. ताई, मालकीन बिलकीन काय नाही, तुम्ही मला कमळीच म्हणायचं. अहो असं कसं? काय ग, मी आजींशी बोलत होतो, तू कुठे गायब झालीस? सर अहो, ते ताईंना जरा काच लागली होती म्हणून हळद लावत होत. परत कमी तुझं आणि अनिकाचं काही परत वाजलं का? म्हणजे तू बाकी सगळ्यांशी व्यवस्थित वागतेस, अनिकाशी आज थोडी वेगळी वागत होतीस म्हणून विचारतोय. अहो सर, काहीच नाही. असं समजा आमच्या बनी बनीचं आहे. तुम्ही आज सकाळ सकाळ कसं काय आलात? म्हणालो ना, आजींना भेटायचं होतं आणि त्यांच्या मोठ्या नातीला पण. इट्स व्हेरी स्ट्रेंज आणि शॉकिंग आहे जरा. म्हणजे बघ ना, अन्नपूर्णा आजी, राजन काका इतके वर्ष त्यांच्या मोठ्या नातीला शोधत होते आणि ती तूच होतीस आणि इतके दिवस त्यांच्या समोरच होतीस. म्हणजे ते गुरुजी सुद्धा हेच म्हणाले होते की तुमची नात तुमच्या आसपासच असेल वगैरे. सगळे डॉट्स आता कनेक्ट होत आहेत. एनिवे, आय नो हे सगळं तुझ्यासाठी थोडं ओव्हरवेल्मिंग असणार आहे, पण तू ठीक आहेस ना? हे काय चाललंय? मला तर वाटतंय ऋषी सरांना सगळं खरं सांगायला पाहिजे. त्यांच्याबरोबर तरी खोटं बोलायला नको. काय ग, काय झालं? सर, मला तुमच्या संग जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. बोल ना.